सर्व भारतीयांचे अभिनंदन अभिनंदन यासाठी करतोय की आपल्या राजकारण्यांनी आपल्याला लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे नेण्याची वाटचाल सुरू केलेली आहे। तुम्ही काल उघड्या डोळ्यांनी बघितलंच असेल, दिल्लीमध्ये जंतर मंतर वरती आंदोलन चालू आहे। सोनम वांगचुक यांना कशा प्रकारे उचलले गेलं। लोकशाहीमध्ये एका आंदोलकाला त्याचं आंदोलन पूर्ण करायचा अधिकार आहे, पण हे नालायक सरकार त्यांना आंदोलन पूर्ण न करू देता मध्येच त्यांना उचलून घेऊन गेलेत। आणि उचललं पण अशा प्रकारे जसं काही तो एक टेररिस्ट आहे, जसं काही तो एक गुन्हेगार आहे, अशा पद्धतीने त्यांना उचलण्यात आलं। आणि वेळ पण अशी होती उचलण्याची, ज्या वेळेस आंदोलकांची तिथे गर्दी कमी होते त्या गर्दीच्या वेळेस त्यांना सकाळी सकाळी उचलण्यात आलं। यासाठी सांगतोय, आता आपण लोकशाहीच्या मार्गाने नाही तर हुकुमशाहीच्या मार्गाने जगणार आहोत। हे कालच्या घटनेवरून तुम्हाला कळालंच असेल, जशा प्रकारे सोनम वांगचुक यांना उचलण्यात आलं त्याच पद्धतीनं आता इथून पुढे जे आंदोलन करतील त्यांना सुद्धा अशाच प्रकारे उचलण्यात येईल। आता राजकारण्यांनी आपल्याला लोकशाहीकडून हुकुमशाहीच्या मार्गाला लावलेलं आहे, त्याबद्दल परत एकदा जनतेचे खूप खूप अभिनंदन। आणि विशेष म्हणजे याच्यात अंधभक्तांचा खूप मोठा सहभाग आहे, त्यांच्यासाठी त्यांना एकदा खूप खूप अभिनंदन, कारण हे त्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे। आणि हो, मी सामान्य नागरिक आहे बरं का, कोणत्याही राजकीय पक्षाचा दलाल नाही आहे।